कल्याण पूर्व 4J प्रभागासमोर आपण बघा या रस्त्यालगत म्हणजे अनधिकृत मोठ्या प्रमाणामध्ये पार्किंग होते। या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था रेल्वेच्या वतीने करण्यात आलेली असताना देखील जो रस्ता सर्वसामान्य नागरिकांना पायी चालण्यासाठी आहे तो रस्ता देखील ह्या अशा गाड्या पार्क करून काबीज केलेला आहे। आता सर्वसामान्य नागरिकांना चालण्यासाठी या ठिकाणी रस्ता नाही आहे आणि संबंधित J4 प्रभागातील सहाय्यक आयुक्त असू द्या, कल्याण पूर्वमधील वाहतूक विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्या वारंवार सिटी न्यूजच्या माध्यमातून नागरिकांच्या जेव्हा तक्रारी येतात तेव्हा निदर्शनास आणून देण्याचे काम करण्यात येते। या म्हणजे नियमबाह्य अशा गाड्या शेकडोच्या वर उभ्या आहेत, ज्या की सर्वसामान्य नागरिकांना पायी चालणे आणि लहान मुलांना घेऊन चालणे हे जिकरीचं झालेलं आहे। आणि अशा प्रकारे ह्या ठिकाणी ज्या गाड्या आहेत त्या कोणत्या प्रकारे पार्क केल्या जातात आपण बघा। रस्त्याला अडथळा करत एक दिवस धातुरमातुर कारवाई केली जाते विभागाच्या वतीने, पण बाकी नाही। रेल्वेच्या वतीने पे एंड पार्कचं ह्या ठिकाणी असताना त्याच्या बाहेर सेंट्रल रेल्वे पे एंड पार्कचं आहे आणि त्याच्या बाहेर अशा अनियमबाह्य गाड्या म्हणजे शेकडो काय त्याच्यापेक्षा जास्तच असतील अशा उभ्या केल्या गेलेल्या आहेत। हा खड्डा बघू शकता की या खड्ड्यामधून आता पाणी पावसाचं साठल्यानंतर सर्वसामान्य नागरिक चालू शकत नाही। दोन चाकी वाहनं या खड्ड्यामध्ये अडथळून पडतात। म्हणजे इतक्या अंतबाह्य ह्या गाड्या उभ्या आहेत या ठिकाणी, यांना पार्किंग खरोखर नाही आहे। या ठिकाणी ही पार्किंगची व्यवस्था नाही, कारण ज्या ठिकाणी पार्किंग आहे त्या ठिकाणी मार्किंग करण्यात आलेली आहे। एक मार्किंगच्या आतमध्ये पार्किंग आहे आणि एक पार्किंग जी त्या मार्किंगच्या बाहेर पार्किंग करण्यात आलेली आहे। म्हणजे इतक्या गाड्या आहेत की सर्वसामान्य नागरिक चालूच शकत नाही या ठिकाणीवरून। आणि तक्रार त्यांनी अनेक वेळा महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे, वाहतूक विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांकडे केलेली आहे। या हजारोच्या संख्येने गाड्या असतात। आजच्या ठिकाणी पार्किंग केली तर सर्वसामान्य नागरिकांनी चालायचं कुठून, हा मोठा प्रश्न आहे। या ठिकाणी शाळा, कॉलेज, क्लासेसला जाणारे शेकडो विद्यार्थी आहेत, वयोवृद्ध नागरिक आहेत, त्यांना चालण्यासाठी थोडाफार रस्ता होता, तर आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जागाच नाही आहे। तुम्ही बघा ही सगळी म्हणजे इनलिगल पार्किंग म्हणायला हरकत नाही आहे, कारण ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा बॅनर बोर्ड नाही आहे। आणि ज्या ठिकाणी नो पार्किंगचा बोर्ड असतो त्याच ठिकाणी वाहन चालक आपली वाहनं पार्क करतात। या गाड्या इतक्या दाटीवाटीत लागलेल्या आहेत की दोन चाकी दोन वाहनंही मुश्किलनी पार होतात। तर संबंधित जे कोणी अधिकारी असतील त्यांनी या ठिकाणी कारवाई करून कायमस्वरूपी या गाड्यांना बंदिस्त करावी व सर्वसामान्य वाहन चालक पायी चालणाऱ्या नागरिकांना रस्ता मोकळा करून द्यावा, या निमित्ताने या ठिकाणी मागणी होत आहे। कारण पावसाळा आहे, विद्यार्थी आहेत, आता शाळा चालू होणार आहे, या ठिकाणीवरूनच सर्वजण ये जा करतात आणि मोठ्या दाटीवाटीच्या जागेमध्ये त्या ठिकाणी पार्किंग करून ठेवण्यात आलेली आहे। आपण बघू शकता या ठिकाणी सेंट्रल रेल्वे पे एंड पार्किंगची व्यवस्था आहे। त्या ठिकाणी त्यांनी कुंपण घातलेलं आहे। कुंपणीच्या बाहेर ह्या अशा 3 चाकी वाहनं आणि 2 चाकी हजारो वाहनं उभी करण्यात आलेली आहे। कोणाच्या आशीर्वादाने करण्यात आलेली आहे, का करण्यात आलेली आहे त्याचा विचार न करता ही वाहनं ह्या ठिकाणी लागणार नाहीत असा विचार संबंधित अधिकाऱ्यांनी करावा, अशी पायी चालणाऱ्या वाहन चालक नागरिकांची संबंधित अधिकाऱ्यांकडे मागणी आहे।